नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी सम्मोहन तज्ञ ज्ञानेश्वर काटे बोलतोय। ही ऑडिओ तुम्ही ऐकल्यास तुमचं सगळं टेन्शन व स्ट्रेस दूर होणार आहे। परीक्षेची भीतीही मनातील दूर होणार आहे व तुम्ही आत्मविश्वासाने सेल्फ कॉन्फिडन्सने ही बोर्डाची परीक्षा देऊ शकणार आहात। या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% यश प्राप्त होईल। या परीक्षेमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळावं यासाठी ही ऑडिओ बनवली जात आहे। ही ऑडिओ तुम्ही घरी दिवसा किंवा रात्री शांत योग निद्रेमध्ये झोपूनच ऐकायची आहे। यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळावे म्हणून मी अतिशय पॉवरफुल सम्मोहन सजेशन, हिप्नॉटिक सजेशन दिले आहेत। त्यामुळे डोळे बंद करून श्रद्धा, भक्ती व विश्वासपूर्वक ही ऑडिओ तुम्ही ऐकावी। आणि अधिक फायद्यासाठी तुम्ही दिवसा किंवा रात्री ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्या त्या वेळेला या ऑडिओचा तुम्ही सरावही करू शकता, वारंवार ऐकू शकता। तर चला आता या बोर्डाच्या परीक्षेसाठी मन तयार करू, स्वतःला ट्यून करू, त्यामुळे तुम्हाला प्रचंड यश लाभेल, तुमचे पर्सेंटेज वाढतील। तर चला आता डोळे बंद करा, डोळे बंद करून शांत झोपा। डोळे बंद केलेले आहेत। आता आपल्याला सगळं शरीर शिथिल करायचंय, रिलॅक्स करायचंय। शरीराचे व मनाचे सगळे तणाव दूर करायचे। शरीराचे व मनाचे सगळे तणाव दूर झाल्यामुळे तुम्ही या परीक्षेमध्ये 100% परफॉर्मन्स देऊ शकाल। आता तुमचं संपूर्ण लक्ष माझ्या आवाजाकडे केंद्रित करा। माझा आवाज ऐकता ऐकता शरीर रिलॅक्स सोडत चला। तुमचं संपूर्ण लक्ष माझ्या सूचनांकडे केंद्रित करा, माझ्या सजेशन्सकडे केंद्रित करा। आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पायांच्या पावलांकडे वळवा। मी 1 ते 3 अंक मोजताच तुमची पायांची पावले रिलॅक्स सोडत जायचेत। सुरुवातीला पायांची पावले पोटऱ्या, गुडघे, मांड्या, कंबर, पोट, छाती, पाठ, हात, खांदे, मान, गळा, चेहरा आणि शेवटी डोके, अशा क्रमाने शरीर आपल्याला रिलॅक्स सोडत जायचंय, तणाव मुक्त व्हायचंय, स्ट्रेस फ्री व्हायचंय। तर चला तुमचं संपूर्ण लक्ष पायांच्या पावलांकडे वळवा। डोळे बंद अवस्थेत तुमचं सगळं लक्ष पायांच्या पावलांकडे केंद्रित करा। मी आता 1 ते 3 अंक मोजताच पायांची पावलं रिलॅक्स सोडणार आहेत। 1, 2 आणि 3। व्हेरी गुड। पायांची पावलं रिलॅक्स होत जात आहेत, शरीर हलकं वाटतंय। आता गुडघ्यांपर्यंतचे स्नायू रिलॅक्स होत जात आहेत। मी अंक मोजतोय 1, 2 आणि 3। गुडघ्यांपर्यंतचे स्नायू रिलॅक्स सोडत चला। खूप बरं वाटतंय, व्हेरी गुड। क्रमाक्रमाने सगळं शरीर शिथिल सोडा। आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या मांड्यांच्या स्नायूंकडे वळवा। मांड्यांचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होत चाललेला आहे। मी अंक मोजतोय 1, 2 आणि 3। मांड्यांचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स झालेत, शरीर कसं हलकं वाटतंय, स्ट्रेस फ्री वाटतंय, तणाव मुक्त वाटतंय। आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या कमरेच्या स्नायूंकडे वळवा। मी 1 ते 3 अंक मोजताच कमरेचे सर्व स्नायू रिलॅक्स होणार आहेत।
यासाठी मी आता 1 ते 3 अंक मोजतोय. 1, 2 आणि 3. कमरेचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स झाले. पायाच्या पावलांपासून डोक्यापर्यंत सगळं शरीर शिथिल झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे. हलकं वाटतंय, शांत झोप येते, खूप बरं वाटतंय. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पोटाच्या स्नायूंकडे वळवा. मी 1 ते 3 अंक मोजताच पोटाचे स्नायू रिलॅक्स होत जातील. मी अंक मोजतोय. 1, 2 आणि 3. पोटाचे स्नायू रिलॅक्स झालेत. खूप बरं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या छातीच्या स्नायूंकडे वळवा. मी 1 ते 3 अंक मोजताच छातीचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत. 1, 2 आणि 3. छातीचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स झालेत. खूप बरं वाटतंय, स्ट्रेस फ्री वाटतंय, तणावमुक्त वाटतंय, खूप बरं वाटतंय. श्वासोच्छ्वास अगदी सहज घेतला जातोय आणि अगदी सहज सोडला जातोय. सगळे तणाव दूर होत आहेत. व्हेरी गुड. आता तुमचं सगळं लक्ष पाठीच्या स्नायूंकडे वळवा. पाठीचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होत जात आहेत. 1, 2 आणि 3. पाठीचे स्नायू रिलॅक्स झालेत. कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी अजिबात राहत नाही. सगळं शरीर कसं स्ट्रेस फ्री झालेलं आहे, अजिबात अवघडल्यासारखं वाटत नाहीये. सगळी अंगदुखी आता दूर होते. कुठल्याही प्रकारे अजिबात बॉडी पेन राहत नाहीये. व्हेरी गुड. तुम्ही तणावमुक्त होताय, स्ट्रेस फ्री होताय. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या हातांच्या व खांद्यांपर्यंतच्या स्नायूंकडे केंद्रित करा. मी 1 ते 3 अंक मोजताच हातांचे व खांद्याचे पूर्ण स्नायू रिलॅक्स होणार आहेत. यासाठी मी आता 1 ते 3 अंक मोजतोय. 1, 2 आणि 3. हातांचे व खांद्याचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स झालेत. खूप बरं वाटतंय. शरीर कसं हलकं वाटतंय, मोकळं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या मानेच्या व गळ्याच्या स्नायूंकडे केंद्रित करायचंय. मी 1 ते 3 अंक मोजतात मानेचे व गळ्याचे सर्व स्नायू रिलॅक्स होणार आहेत. 1, 2 आणि 3. मानेचे व गळ्याचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स 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 झालेत. खूप बरं वाटतंय, टोटली रिलॅक्स झालेत. मानदुखी अजिबात राहत नाही. आज खूप बरं वाटतंय. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्याच्या स्नायूंकडे वळवा. मी 1 ते 3 अंक मोजताच चेहऱ्याचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत. कान, नाक, डोळे, तोंड आणि गाल पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत. यासाठी मी आता 1 ते 3 अंक मोजतोय. 1, 2 आणि 3. चेहऱ्याचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स झालेत. खूप बरं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. चेहऱ्यावरचे सगळे तणाव दूर झाल्यामुळे चेहऱ्याची त्वचा अतिशय नितळ स्वरूपाची होते. चेहऱ्यावरती एक प्रकारचं यौगिक व आध्यात्मिक तेज येतंय. खूप बरं वाटतंय. डोळ्यावरचा सगळा तणाव दूर झालाय. डोळे अजिबात दुखणार नाहीयेत.
दृष्टी अधिक सुधारते. खूप बरं वाटतंय. आता तुमचं सगळं लक्ष तुमच्या डोक्याच्या स्नायूंकडे केंद्रित करा. मी 1 ते 3 अंक मोजताच डोक्याचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत. टोटली रिलॅक्स होणार आहेत. 1, 2 आणि 3. डोक्याचे सर्व स्नायू रिलॅक्स झालेत. मोठा मेंदू रिलॅक्स झालाय. लहान मेंदू रिलॅक्स झालाय. मज्जातंतू, मज्जारज्जू पूर्णपणे रिलॅक्स झालेत. पूर्ण डोकं रिलॅक्स, ब्रेन रिलॅक्स. खूप विश्रांती मिळते, आराम मिळतोय. डोकं अगदी हलकं वाटतंय. डोक्यातलं सगळं टेन्शन दूर होतंय, तणाव दूर होत आहेत. आता खूप बरं वाटतंय. पायाच्या पावलांपासून डोक्यापर्यंत सगळे तणाव दूर झाले. शरीर आणि मन स्ट्रेस फ्री झालेलं आहे. खूप बरं वाटतंय, बिनधास्त वाटतंय. आता या सम्मोहन निद्रेमध्ये मी योग सम्मोहन तज्ज्ञ ज्ञानेश्वर माऊली माझ्या अंतर्मनाच्या आगाध आणि प्रचंड शक्तीच्या बळावरती ज्या काही तुम्हाला सम्मोहन सूचना देत आहे त्या तुम्हाला कायमस्वरूपी फायदेशीर ठरणार आहेत. आयुष्यभरासाठी उपयोगी ठरणार आहेत. या अवस्थेत तुमच्या मनाची एकाग्रता शक्ती वाढत चाललेली आहे. तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढत चाललेली आहे. मन एकाग्र करण्याची शक्ती वाढते. कॉन्सन्ट्रेट करण्याची शक्ती वाढते. अभ्यासावरती, सेल्फ स्टडीवरती ध्यान केंद्रित होतंय. टीचरने शिकवलेल्या सगळ्या अभ्यासावरती तुमचं ध्यान केंद्रित होतंय. मन एकाग्र होतंय. सगळ्या सिलेबस व त्यातील प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीवरती तुमचं मन एकाग्र होतंय. घरी अभ्यास करत असताना मन कॉन्सन्ट्रेट होणार आहे. 1 ते 2 सेकंदात मन कॉन्सन्ट्रेट होईल. त्यावेळेला आजूबाजूचा सगळा आवाज कमी कमी होईल आणि तुमचं मन फक्त अभ्यासामध्ये, सेल्फ स्टडीमध्ये एकाग्र होईल. त्यामुळे सगळा स्टडी, सगळा अभ्यास तुमचा पूर्ण एकाग्रतेने होणार आहे. परीक्षेला पेपर लिहिताना सुद्धा तुमचं मन कॉन्सन्ट्रेट होणार आहे. एकाग्रतेने सगळी एक्झाम तुम्ही देणार आहात. पूर्ण कॉन्सन्ट्रेट होऊन सगळी एक्झाम तुम्ही देणार आहात. स्वतःच्या उच्च ध्येयावरती तुमचं मन केंद्रित होतंय. टार्गेटवरती मन कॉन्सन्ट्रेट होतंय. एकाग्रतेने अभ्यास करणार आहात व एकाग्रतेने पेपर लिहिणार आहात. पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने पेपर वाचणार आहात, रीड करणार आहात. कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढत जाते. अभ्यास करताना व परीक्षेच्या काळात महत्त्वाच्या गोष्टीवरतीच तुमचं लक्ष केंद्रित होणार आहे. अजिबात तुमचं लक्ष विचलित होणार नाहीये. पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही अभ्यास करणार आहात व पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही ही एक्झाम देणार आहात. मी दिव्य लहरी सोडतोय. या सम्मोहित अवस्थेत तुमची स्मरण शक्ती वाढत चाललेली आहे. तुमची मेमरी पॉवर वाढत चाललेली आहे. आठवण्याची शक्ती, लक्षात ठेवण्याची शक्ती जबरदस्त वाढते. आता आठवण्याची शक्ती वाढल्यामुळे या वर्षभरात केलेला सगळा अभ्यास तुम्हाला तंतोतंत आठवणार आहे. तुमच्या टीचर्सने स्कूल कॉलेजमध्ये शिकवलेला सगळा अभ्यास व्यवस्थित आठवणार आहे. क्लासमधला सगळा अभ्यास, सगळा सिलेबस तुम्हाला व्यवस्थित लक्षात आहे. परीक्षेला क्वेश्चन पेपर हातात येताच, क्वेश्चन वाचताच तुम्हाला आन्सर्स आठवणार आहेत. परीक्षेला गेल्यावरती प्रश्नपत्रिका पाहताच, प्रश्न वाचताच तुम्हाला सगळी उत्तरं आठवणार आहेत. त्यावेळेला खूप आनंद होणार आहे. सगळं तुम्हाला आठवतंय, सगळं तुमच्या लक्षात आहे.
तुमची मेमरी पॉवर वाढते, स्मरणशक्ती कमालीची वाढते, 9 पटीने अधिक वाढते आणि ही आठवलेली सगळी आन्सर्स तुम्ही सुंदर हँडरायटिंगमध्ये लिहिणार आहात. तुमचं हस्ताक्षर अधिक सुंदर होतंय. सुंदर हँडरायटिंगमध्ये सगळा पेपर तुम्ही परिपूर्ण लिहिणार आहात. लिखाणाचं स्पीड वाढत चाललेलं आहे. सुंदर हस्ताक्षरामध्ये, सुंदर हँडरायटिंगमध्ये स्पीडने तुम्ही सगळा पेपर पूर्ण करू शकणार आहात. परीक्षेचा पेपरचा जेवढा कालावधी आहे त्याच्या आत तुमचा पेपर पूर्ण लिहून होणार आहे आणि तो परत तुम्ही चेकही करणार आहात. इतका वेळ तुम्हाला निश्चित स्वरूपात मिळणार आहे. पूर्ण आत्मविश्वासाने, पूर्ण डेअरिंगने पेपर लिहिला जाणार आहे. जे तुम्ही अभ्यासलेलं आहे, जे टीचर्सने, शिक्षकांनी शिकवलेलं आहे, जे तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी केलेलं आहे, ते पेपरमध्ये तुम्ही उत्तम हस्ताक्षरामध्ये लिहिणार आहात. जो सेल्फ स्टडी अभ्यास, जो सिलेबस तुम्हाला शिकवला गेलेला आहे, तो सगळा तुम्ही उत्तरांच्या स्वरूपात, आन्सरच्या स्वरूपात सुंदर हँडरायटिंगमध्ये लिहिणार आहात. ही लिखाणाची परीक्षा आहे. त्यामुळे सगळे विषय तुम्ही चांगल्या प्रकारे लिहिणार आहात. सगळे क्वेश्चनचे आन्सर लिहित असताना हात अजिबात दुखणार नाहीये, हात अवघडणार नाहीये. सहजतेने तुम्ही लिहू शकणार आहात. सुंदर हँडरायटिंगमध्ये तुम्ही स्पीडने लिहिणार आहात. हात अजिबात दुखणार नाहीये, अजिबात आळस कंटाळाही वाटणार नाहीये. उलट क्वेश्चन वाचताच सुंदर आन्सर्स तुम्हाला आठवणार आहे, तंतोतंत आठवणार आहे आणि ते तुम्ही छान हँडरायटिंगमध्ये लिहिणार आहात. रायटिंग स्किल तुमचं जबरदस्त वाढल्याची जाणीव तुम्हाला होईल. प्रत्येक पेपरमध्ये पैकीचे पैकी मार्क्स मिळवावे अशा जिद्दीने तुम्ही पेपर लिहिणार आहात. घरातून निघताना सुद्धा अशाच तयारीने निघणार आहात की आजच्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स मिळवायचेत. स्वतःची शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळी शक्ती पणाला लावून जिद्दीने तुम्ही पेपर लिहिणार आहात. सगळ्या प्रश्नांची भरभरून उत्तरं तुम्ही लिहिणार आहात व सगळे सब्जेक्ट तुम्हाला अतिशय सोपे जाणार आहेत. सगळी एक्झाम अतिशय सोपी आहे. प्रत्येक पेपरमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढत जाणार आहे. प्रत्येक पेपरमध्ये तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे. घरून निघताना जो पेपर आहे त्याच मूडमध्ये तुम्ही आठवणार आहात. त्याच पेपरविषयी विचार करणार आहात. स्मरणशक्तीला पेपर सुरू होण्याच्या अगोदरच चालना मिळालेली असेल. त्या पेपरच्या मूडमध्ये तुम्ही स्वतःला ट्यून करून निघणार आहात व पेपर हातात मिळतात छानपैकी एकाग्रतेने तो वाचणार आहात आणि लगेच तुम्हाला त्याचे आन्सर्स आठवायला लागतील. ते तुम्ही सुंदर हँडरायटिंगमध्ये लिहिणार आहात. ब्युटिफुल हँडरायटिंगमध्ये लिहिणार आहात. लिखाणाचं स्पीड वाढत जातंय. अशी दिव्य शक्ती तुमच्यामध्ये या संमोहित अवस्थेत येत चाललेली आहे. त्यामुळे आनंदाने परीक्षा देणार आहात, प्रसन्नतेने परीक्षा देणार आहात. जबरदस्त जिद्द तुमच्यामध्ये निर्माण होते, जबरदस्त चिकाटी तुमच्यामध्ये या परीक्षेसाठी निर्माण होते. मी दिव्य लहरी सोडतोय, दिव्य आशीर्वादाच्या लहरी तुम्हाला देतोय. या संमोहित अवस्थेत तुमची बुद्धिमत्ता अतिशय तल्लख होते, ब्रेन पॉवर वाढते. त्यामुळे आपोआप तुम्हाला जाणवेल की सगळी पुस्तकं कशी छोटी छोटी वाटतायत, सगळा सिलेबस कसा सोप्पा सोप्पा वाटतोय, खूप इझी वाटतोय. सगळा अभ्यास, सगळा अभ्यासक्रम, सगळा सिलेबस खूप सोपा वाटतोय. सगळे सब्जेक्ट अतिशय सुंदर आहेत, छान आहेत आणि अतिशय सोपे आहेत. तुमचा सगळा अभ्यास अतिशय छान होतोय. प्रत्येक विषयाची पेपरच्या अगोदरच तुमची रिव्हिजन छान होणार आहे, स्पीडने रिव्हिजन होणार आहे. बुद्धिमत्ता अतिशय तल्लख होते, ब्रेन पॉवर 9 पटीने अधिक वाढते. त्यामुळे पटपट रिव्हिजन होणार आहे. वाचनाचं कौशल्य वाढतंय, रीडिंग स्किल वाढतंय.
एकदा वाचलेलं, एकदा लिहिलेलं आणि एकदा अभ्यास केलं, चटकन तुम्हाला प्रश्नपत्रिका वाचताच आठवणार आहे आणि ते तुम्ही छान अक्षरात लिहिणार आहात. एकदा वाचलेलं, लिहिलेलं, अभ्यासलेलं, आत्तापर्यंत केलेला सगळा सेल्फ स्टडी बरोबर तुम्हाला आठवणार आहे. त्यामुळे बिनधास्त व्हा, आनंदाने परीक्षा द्या, उत्साहाने परीक्षा द्या. ही परीक्षा पद्धती तुम्ही एन्जॉय करणार आहात. कुठलाही दबाव मनावरती राहणार नाहीये. हिमतीने रोज पेपर लिहिणार आहात. डेअरिंगने रोज स्कूल व कॉलेजमध्ये ही बोर्डाची परीक्षा तुम्ही डेअरिंगने देणार आहात. जबरदस्त जिद्द, चिकाटी तुमच्यामध्ये निर्माण होते. आता ब्रेन पॉवर वाढत चालल्यामुळे सगळा अभ्यास कसा सोपा वाटतोय, इझी वाटतोय. सगळा सिलेबस, त्यातले सगळे महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला लगेच लक्षात येत आहेत, लगेच कळतायत व परीक्षेलाही तुम्ही छान लिहिणार आहात. मन खूप आनंदी होतंय, मन प्रसन्न होतंय, खूप अभ्यास करावासा वाटतोय. एका वेळेस 3-3, 4-4 तास अभ्यास करूनही तुम्हाला कंटाळा वाटणार नाहीये. आता तुम्हाला खूप उत्साह वाटणार आहे. 7-7, 8-8 तास दिवसा अभ्यास करून, रात्री अभ्यास करूनही आळस कंटाळा वाटणार नाही, थकल्यासारखं वाटणार नाही. उलट असं वाटते की खूप वाचन करावं, खूप रिव्हिजन करावी आणि हे सगळं 100% तुम्हाला आठवणार आहे. एक्झामचा पेपर वाचताच सगळे आन्सर्स तुम्हाला आठवणार आहेत. प्रश्न वाचताच तुम्हाला उत्तरं आठवणार आहेत आणि सुंदर हँडरायटिंगमध्ये तुम्ही लिहिणार आहात. सगळा पेपर परिपूर्ण लिहिणार आहात. सुंदर हस्ताक्षरात आखीव रेखीव पेपर तुमचा पूर्ण होणार आहे. सगळे विषय अतिशय सोपे आहेत, अतिशय इझी आहेत. ही परीक्षा अतिशय आनंदाने, उत्साहाने दिली जाणार आहे, छानपैकी दिली जाणार आहे. आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनीही तुमच्याशी अतिशय सुंदर असा संवाद साधलेला आहे. परीक्षा पे चर्चा असा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यांचेही आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे छानपैकी परीक्षा देणार आहात. डेअरिंगने, आत्मविश्वासाने परीक्षा देणार आहात. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स जबरदस्त वाढतोय. या परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर मार्क्स मिळणार आहेत, छान पर्सेंटेज मिळणार आहेत. स्वतःचा 100% परफॉर्मन्स तुम्ही देणार आहात. तुम्ही नवीन भारत आहात, न्यू इंडिया आहात. तुम्ही स्वतःचं नाव, आईवडिलांचं नाव, गुरुजनांचं, तसेच या देशाचंही नाव उज्ज्वल करणार आहात. तुम्ही भारताचे भविष्य आहात. त्यामुळे जिद्दीने, चिकाटीने, आत्मविश्वासाने परीक्षा द्या. बिनधास्त व्हा, तणावमुक्त व्हा, टेन्शन मुक्त व्हा आणि आनंदाने परीक्षा देणार आहात. ही ऑडिओ तुमच्या शरीरामध्ये दिव्य ताकद निर्माण करते, जबरदस्त कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढवते, जबरदस्त मेमरी पॉवर वाढते, ब्रेन पॉवर वाढते, फिजिकल पॉवर वाढते. तुम्ही थकणार नाहीयेत, दमणार नाहीयेत. शेवटच्या पेपरपर्यंत सुद्धा अतिशय छान उत्साह वाढत जाणार आहे. प्रत्येक पेपर अतिशय जिद्दीने, चिकाटीने लिहिला जाणार आहे. भरपूर लिहिला जाणार आहे. भरपूर रायटिंग केलं जाणार आहे. एकदा पेपर लिहायला सुरुवात केल्यावरती भरपूर लिहावंसं वाटणार आहे. स्वतःचं सगळं नॉलेज तुम्ही पेपरमध्ये उतरवणार आहात. सुंदर हँडरायटिंगमध्ये लिहिणार आहात. तुम्ही अतिशय हुशार विद्यार्थी आहात, टॅलेंटेड विद्यार्थी आहात. कुठली कमतरता तुमच्यामध्ये नाहीये. तुम्ही परिपूर्ण आहात. सगळं तुम्हाला आठवतंय, व्यवस्थित आठवतंय. मी दिव्य शक्ती सोडतोय. मेमरी पॉवर 9 पटीने अधिक वाढतंय. सगळं लक्षात राहतंय, सगळं आठवतंय. वर्षभरातला सगळा सिलेबस आठवतोय. टीचर्सने शिकवलेलं, सरांनी, मॅडमने किंवा क्लासमध्येही शिकवलेलं सगळं तुम्हाला आठवतंय. तुम्ही केलेला सेल्फ स्टडी तुम्हाला आठवतोय. सगळं केलेलं लिखाण आठवतंय. हँडरायटिंग अधिक सुंदर होते.
मेमरी पॉवर जबरदस्त वाढते. पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही पेपर लिहिणार आहात. पूर्ण एकाग्र होऊन पेपर लिहिणार आहात. आजूबाजूला कितीही आवाज झाला तरी तुम्ही अजिबात डिस्टर्ब होणार नाहीये. घरी अभ्यास करताना सुद्धा आजूबाजूला अजिबात तुम्ही लक्ष देणार नाहीये. एकदा अभ्यासाला सुरुवात केली की आपोआप मन कॉन्सन्ट्रेट होणार आहे. सगळ्या प्रकारची रिव्हिजन तुमची पटपट होणार आहे, स्पीडने होणार आहे. तुम्ही अतिशय हुशार विद्यार्थी आहात, टॅलेंटेड आहात. त्यामुळे सगळा सिलेबस व सगळे सब्जेक्ट अतिशय इझी वाटत आहेत. प्रत्येक पेपर अतिशय सोपे जाणार आहेत, अतिशय इझी आहेत. तुम्ही छानपैकी परीक्षा देणार आहात, आनंदाने परीक्षा देणार आहात. रोज रात्री तुम्हाला शांत झोप लागणार आहे. झोपेत व्यवस्थित विश्रांती पूर्ण होणार आहे. झोपेत कुठल्याही प्रकारची वाईट अथवा विचित्र स्वप्न पडणार नाही. रोज रात्री झोपताना कमीत कमी वेळेत तुमची छान झोप पूर्ण होईल, विश्रांती पूर्ण होईल. पहाटे लवकर उठावंसं वाटेल. योगा, प्राणायाम, व्यायाम व छान अभ्यास होणार आहे. तुम्हाला जो वेळ अभ्यासासाठी आवडतो त्या प्रत्येक वेळेसच तुमचा अभ्यास होणार आहे. दिवसा किंवा रात्री कधीही तुम्हाला वाटल्यास तुमचा अभ्यास छान होणार आहे. त्यामुळे बिनधास्त व्हा. वेळच्या वेळेवरती नाश्ता करणार आहात, वेळच्या वेळेवरती जेवण करणार आहात, पौष्टिक स्वरूपाचा आहार घेणार आहात. त्यामुळे शरीरामध्ये एक ताकद निर्माण होते, शक्ती येते. मी दिव्य आशीर्वाद देतोय. शरीर तुमचं शक्तिशाली होतंय. त्यामुळे शरीरामध्ये नवशक्ती, नवचैतन्य येतंय. परीक्षेच्या काळात अजिबात तुम्ही आजारी पडणार नाहीये. व्यवस्थित परीक्षा देणार आहात, तणावमुक्त राहणार आहात. उलट जास्तीत जास्त चांगला परफॉर्मन्स तुम्ही या परीक्षेमध्ये देणार आहात, असा आशीर्वाद मी देतोय. तुम्हाला खूप बरं वाटतंय. 7-8 तास झोपल्यासारखी विश्रांती या अवस्थेत मिळते. खूप बरं वाटतंय. शरीर मन कसं रिलॅक्स झाले, बिनधास्त होत आहे. शरीराला आराम मिळतोय, विश्रांती मिळते. खूप बरं वाटतंय. शरीर कसं हलकं झालंय. प्रत्येक बॉडी पार्ट्सला विश्रांती मिळते, आराम मिळतोय. प्रत्येक स्नायूंना आराम मिळतोय. बारीक सारीक पेशींना आराम मिळतोय. खूप बरं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. शरीरामध्ये ताकद निर्माण होते. कुठेही अंग अवघडलेलं नाहीये. सगळं शरीर कसं हलकं मोकळं वाटतंय. पाय अजिबात अवघडत नाहीये. कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी अजिबात राहत नाहीये. मी दिव्य आशीर्वादाच्या लहरी सोडतोय. बिनधास्त झोपेत जा. खूप बरं वाटतंय, विश्रांती वाटते. किती लिखाण केले तरी हात अजिबात दुखणार नाही, अवघडणार नाही. उलट सुंदर हँडरायटिंग करणार आहात, स्पीडने लिहिणार आहात. परीक्षेचा जेवढा कालावधी आहे, जेवढा वेळ तुम्हाला दिला जाणार आहे, त्याच्या आतच तुमचा पेपर परिपूर्ण लिहून होणार आहे. परीक्षेला जातानाही घरातून बॅग व्यवस्थित भरणार आहात. सगळी साहित्य व रिसीट बरोबर घेणार आहात. स्वतःचा क्रमांक व शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या ठिकाणी व्यवस्थित पेपर भरणार आहात. व्यवस्थित स्वतःची माहिती तुम्ही लिहिणार आहात. शांत चित्ताने तुम्ही परीक्षेला जाणार आहात व शांत एकाग्र चित्ताने पेपर लिहिणार आहात. कुठेही घाई गडबड होणार नाहीये, धावपळ होणार नाहीये. तुम्ही ठरवलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आपोआप तुमचा अभ्यास होणार आहे. तुम्ही ठरवलेले वेळापत्रक, टाइम टेबल सगळं तुमच्या आचरणात येणार आहे. सगळं टाइम टेबल व्यवस्थित फॉलो होणार आहे. त्यामुळे बिनधास्त व्हा, बिनधास्त व्हा, निश्चिंत व्हा. रिलॅक्स झोपेत जा, रिलॅक्स झोपेत जा. खूप बरं वाटतंय. मी देत असलेल्या सगळ्या सूचना थेट अंतर्मनात जात आहेत, सबकॉन्शियस माइंडमध्ये जात आहेत. त्यामुळे ही परीक्षा तुम्ही एन्जॉय करणार आहात. उत्साहाने ही परीक्षा देणार आहात.
उत्सव म्हणून साजरा करणार आहात. प्रत्येक पेपरला जाताना मन आत्मविश्वासाने भरलेलं असणार आहे. सेल्फ कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे. खूप यश मिळवायचंय, खूप मोठं व्हायचंय, खूप सक्सेस मिळवायचंय. स्वतःचं नाव, आईवडिलांचं नाव, गुरुजनांचं व या देशाचं नाव तुम्ही उज्ज्वल करणार आहात. भारताचं नाव तुम्ही उज्ज्वल करणार आहात. तुम्ही अतिशय हुशार विद्यार्थी आहात, टॅलेंटेड विद्यार्थी आहात, बुद्धिमान आहात. कॉन्सन्ट्रेशन पॉवर तुमची जबरदस्त वाढत चालली. 9 पटीने मनाची एकाग्रता वाढते, कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते, तुमची मेमरी पॉवर वाढत चाललेली आहे, स्मरणशक्ती वाढते. एकदा वाचलेलं, लिहिलेलं, अभ्यास केलं सगळं तंतोतंत तुम्हाला आठवणार आहे. सुंदर हँडरायटिंगमध्ये तुम्ही उत्तरं लिहिणार आहात. पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने पेपर लिहिणार आहात. शरीरामध्ये नवशक्ती, नवचैतन्य तुम्हाला जाणवणार आहे. परीक्षेला जातानाही शरीरामध्ये बिनधास्तपणा जाणवणार आहे, ताकद जाणवणार आहे, शक्ती जाणवणार आहे. मन आनंदित असणार आहे. खूप पेपर लिहावा, भरपूर पेपर लिहावा असे विचार मनामध्ये वारंवार येणार आहेत. व परीक्षेला गेल्यावरतीही तुम्ही खूप पेपर लिहिणार आहात, भरभरून लिहिणार आहात, भरभरून रायटिंग करणार आहात. भाषा विषय असतील, सायन्स विषय असेल, मॅथ्स असेल, भरपूर पेपर तुम्ही लिहिणार आहात. छानपैकी सगळा पेपर तुम्ही सोडवणार आहेत. सगळे पेपर कसे सोपे जात आहेत. खूप आनंद वाटतोय. खूप परीक्षेला जाताना छान वाटतंय. जबरदस्त डेअरिंग वाढते, जबरदस्त हिम्मत वाढते. तुम्ही हुशार आहात, टॅलेंटेड आहात, बुद्धिमान आहात, शूरवीर आहात. त्यामुळे मी दिलेल्या सगळ्या सूचना थेट अंतर्मनात जात आहेत, थेट सबकॉन्शियस माइंडमध्ये जात आहेत. त्यामुळे बिनधास्त व्हा, निश्चिंत व्हा, स्ट्रेस फ्री व्हा. खूप बरं वाटतंय. सगळं शरीर कसं हलकं हलकं झालंय. शरीराला विश्रांती मिळते. पायांची पावलं हलकी होत आहेत, रिलॅक्स वाटते. गुडघ्यापर्यंत शरीर हलकं रिलॅक्स वाटते, मोकळं वाटते. सगळा थकवा दूर झालेला आहे. गुडघ्यापर्यंत शरीर, कमरेपर्यंत शरीर रिलॅक्स, हलकं वाटतंय. खूप बरं वाटतंय. पायाच्या पावलांपासून गुडघ्यांपर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. खूप बरं वाटते, हलकं वाटते, फ्रेश वाटते. मांड्यांपर्यंत रक्तपुरवठा आता सुव्यवस्थितपणे होतोय. खूप बरं वाटते, हलकं वाटते. शरीरामध्ये ताकद येते, शक्ती येते. कमरेपर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. गुडघेदुखी, कंबरदुखी अजिबात राहत नाहीये. शरीरातला सगळा थकवा दूर होतोय. सगळीकडे रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. पोटापर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. पचनशक्ती वाढते. या परीक्षेच्या काळातही वेळेत नाश्ता, जेवण करणार आहात, चांगला डाएट करणार आहात, पौष्टिक आहार घेणार आहात. तो सगळा तुम्हाला पचतोय, शरीराला लागू होतोय. शरीर सुंदर सुडौल होतंय. छातीपर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. हृदयापर्यंत रक्तपुरवठा होतोय. त्यामुळे बिनधास्त वाटतंय. हृदय खंबीर होतंय, मनही खंबीर होतंय. खूप बरं वाटतंय. पाठीपर्यंत, मणक्यांपर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. पाठदुखी, कंबरदुखी अजिबात राहत नाहीये. सगळं अंग कसं मोकळं होतंय, हलकं होतंय. सगळीकडे रक्तपुरवठा होतोय. हातांपासून खांद्यांपर्यंत रक्तपुरवठा होतोय. किती लिखाण केले तरी हात अजिबात दुखणार नाहीये. खूप बरं वाटतंय. एक चमत्कार शरीरामध्ये होतोय. मानेपर्यंत, गळ्यापर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. मान अजिबात अवघडत नाहीये. खूप बरं वाटतंय, मोकळं हलकं वाटतंय. चेहऱ्यापर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. कान, नाक, डोळे, तोंड आणि गालापर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. डोळ्यांमध्ये तेज वाढते. तुमची दृष्टी अधिक सुधारते. खूप बरं वाटतंय. डोळे तेजस्वी, पाणीदार होत आहेत.
डोक्यापर्यंत मेंदूपर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. खूप बरं वाटतंय. डोकं अगदी हलकं मोकळं वाटतंय. व्हेरी गुड. चेहऱ्यावरती तेज येतंय. मन प्रसन्न होतंय. मन आनंदित होतंय. वा वा, खूप बरं वाटतंय. असं वाटतंय की कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेतली की काय, इतकी विश्रांती शरीराला मिळालेली आहे, मनाला मिळालेली आहे. आता मी तुम्हाला या संमोहित अवस्थेतून जाग करणार आहे. 11व्या अंकाला तुम्ही जागे होणार आहात. 11व्या अंकाला डोळे उघडून छान फ्रेश होऊन जाग येईल. आता सगळी झोपेची गुंगी दूर होते. शरीरामध्ये नवशक्ती, नवचैतन्य, नवतारुण्य सामावतंय. नवीन ऊर्जा तयार होते. तुम्ही परत फ्रेश झालेला आहात. सगळी विश्रांती पूर्ण झालेली आहे. आता मी अंक मोजतोय. 11व्या अंकाला आनंदाने जागे व्हा. जाग आल्यावरती खूप आनंद होणार आहे. मन प्रसन्न होतंय. आता प्रत्येक अंकाला फ्रेश वाटणार आहे. मी अंक मोजतोय. 1, फ्रेश वाटतंय. झोपेची गुंगी कमी कमी होते. शरीरामध्ये ताकद येते. खूप बरं वाटतंय. 2, आणखी बरं वाटतंय. 3, फ्रेश वाटतंय. चेहरा उजळतोय. चेहरा हसतमुख होतोय. वा वा वा, फ्रेश वाटतंय. 3, 4, 5, आणखी शरीरामध्ये ताकद येते, शक्ती येते. मन बिनधास्त होतंय. सेल्फ कॉन्फिडन्स वाढतोय. फ्रेश वाटतंय. 5, 6, 7, आणखी झोपेची गुंगी दूर होते व खूप फ्रेश वाटतंय. खूप फ्रेश वाटतंय. 8, फ्रेश वाटतंय. 9, व्हेरी गुड, फ्रेश वाटतंय. शरीर कसं हलकं मोकळं वाटतंय. नवशक्ती शरीरामध्ये येते. खूप बरं वाटतंय. खूप बरं वाटतंय. खूप बरं वाटतंय. 9, 10 आणि 11. हळूहळू डोळे उघडा. फ्रेश वाटतंय. पूर्णपणे जागे झालेला आहात. हळूहळू पूर्ण डोळे उघडा. शरीरामध्ये तुम्हाला आता ताकद जाणवते, नवशक्ती जाणवते, नवीन उत्साह जाणवतोय. खूप बरं वाटतंय. मन आनंदित झालेलं आहे. चेहरा फ्रेश झालेला आहे. शरीरामध्ये नवशक्ती, नवचैतन्य आलेलं आहे, नवतेज आलेलं आहे. आता छानपैकी अभ्यास करा. छानपैकी प्रत्येक पेपर लिहा. ही सगळी परीक्षा तुम्ही अतिशय सुंदररित्या आत्मविश्वासाने देताय. या परीक्षेसाठी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा व आशीर्वाद. शुभम भवतु.